त्याच्यामुळे तुला इथं आणलंय. मी इथंच नसते करते थोडंसं. तरी पण आपण आहे ना, उडुपी हॉटेल खूपच सुंदर एक नंबर आहे आपलं. मला इथे आवडतं. जाऊया आपण. मला इकडचा हां इकडे बसू लवकर आवरायचा पण परत जायला. इडली डोसा खूप छान मिळतो बरं का. बस आता इकडंच लय गर्दी आहे. इकडे बसतो जातो. ठीक आहे. मला इकडे जागा बसते साईडला. ओके. काय मागो इडली डोसा काय खूप छान आहे. दहीवडा मागो. चहाचा नंबर 1 आहे. चहा आहे. बटाटा तुला वडा. काय हवं आहे? बटाटवाडा सांबार हवा आहे का? तेच बटाटवाडा सांबार. बटाटा वडा. कोण येतं भैया? भैया एक बटाटा वडा सांबार. हां तुला काय घ्यायचं? मला पण बटाटवाडा सांबार. बरं थांब एक बटाटा. पण थांबा. हां थांब परत आपण डिस्कस करून सांगतो अजून नाही ना गं? दोन हां dish हव्या. हो. त्यावेळी सकाळपासून उगवून फिरून अगं हे उडपी हॉटेल खूप छान आहे बघ. इथं नसतं की अशा इडली डोसे मेंदूवडा दहीवडा खूप सुंदर मिळतो. आणि काय स्टँडच्या समोर असल्यामुळे इथं आणि गर्दी पण आपल्यासारख्या लोकांना छान वाटतं ते. आपल्याला तेच आवडतं ना. नॉर्मल टेस्ट चांगली आणि तेलकट नाही आहे पुन्हा. हां नाही टेस्टी राहतं. त्याच्यामुळेच गणेश मूर्ती जरा फेमसच हां, होतं. छान आहे. मी माझी मैत्रिणी आम्ही इथेच येतो बघ. हो मी येत असते कधीतरी येते पण मला आवडते त्यांचं बेस्ट आहे ना. म्हणजे हॉटेल कसं आहे, गजबज असते खूप गर्दी असते. हां, छान. चालेल इथं स्पेशल चहा पण खूप छान मिळतो. घेऊत ना आता काय तुझ्यासोबत आल्यावर मला काय टेन्शन नाही. काय घेऊ मी खाऊ गल्लीच आहे. तू खाऊ गल्ली तुला घेऊन त्याच्यात जायचं सांगते. ना? तू खाऊ गल्लीच इथं पण आल्या कधी नाही ते आले मी आणि त्या लगेच टपकले होतं. मला ते नाही बसायला गेलं ओळख नाही म्हणजे मला आता समोरच येऊन बसल्यात ते बाबा आता कसं करावं समोरच त्या बाई इकडे का बघलं तू सारखं? तिकडे बघ ना तिकडे बघ ना. ती ब्लॅक ड्रेसवाली हो ना अगं इकडे बघते सारखं. तुझ्या तर ओळखीची नाही ना? नाही तुझ्या ओळखीची आहे का? बघावं लागलं म्हणते. बघ बरं. जाऊन बघून येऊ का गं? जाऊन बघते का? नेमकं काय प्रॉब्लेम काय तिला? ओळखीची असल्याशिवाय नाही बघणार का ती? तू वेगळंच काय तरी बघते. पण ती तुझ्या ओळखीची असेल तुला पाहिलेलं असेल अगं तिने. बघ मी तिकडनं बघितलं लपती का बरं ही बाई? एवढं इथं सामान ठेवलं एवढं. नेमकं काय प्रॉब्लेम आहे हिला? माझ्याकडं बघून असं का करते ही? आहे तरी कोण बाई? तरी म्हणलं अशी करते काय केल्यावर मग बघून असं सांगता येत नाही का मी बसले म्हणून टपकतात ना सुखाने कुठे जगून देतच नाहीये. मग हे काय सुखाने का? मग बघितलं तर बघितल्यावर यायचं ना तिथं की लगेच मी आले इथं. किती लपवलं तरी पण आल्याच माझ्या पैसे. एवढं लपायचं कारण काय तुला? मग काय गरज आहे माझ्या मागच पळायची? आणि मला काय माहिती तू इथे म्हणून तुझ्या मागे कशाला येऊ मी? आम्हाला भेटतात मला. अगं माझ्या मैत्रिणीला मला भूक लागली म्हणलं चल बाई उडपीमध्ये जावं. हेच हॉटेल दिसलं तुम्हाला दुसरं हॉटेलच नाही बीडमध्ये. आता मला काय माहिती तू इथं पण तुला लपायला काय झालं? पण असं 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 करून इकडे यायला लागली. म्हणलं बघावं तरी बाई असं का करते म्हणून. सुखाने खाऊन देतात का भांडणच करायचे? आता इथं काय भांडणं करायला लागले मी? असं केल्यावर कुणी बी भांडल ना गं. काय भांडायचंय? भांडायचं कशाला? आता आले असन बसला असन त्याला काय होईल? मग मी तुला कुठं काय म्हणले? आले असेल बसले असेल सांगायचं ना मी इथं आले मला पण खायचंय मला पण बोलायचंय. मग तुला काय मी माझं बिल द्यायला लावलं असतं काय? काय माहिती द्यायला लावला. हो एवढं असं लपून बसतात तो काय? मग सांगायचं ना मला जायचं हॉटेलमध्ये मला खायचंय प्यायचंय. तिकडनं बघलं माझी मैत्रीण म्हणते ती बाई अशी का बघते तशी का? म्हणलं बघू तरी अशी का करायला लागली म्हणून. कोणती बाई आहे नेमकी? तिला प्रॉब्लेम काय आमचा म्हणून? तर इथं धडधडीत तूच
मग कुठेतरी मला तरी सुखाने राहू दे ना, जिथं असेल मी तिथंच चालते. तुम्हाला मी बोलवलं होतं का? तू नव्हतो मला काय माहिती तुझं माझं मी उद्देश. बसले होते ना. मला माहिती आहे का का मी तुझं- तुम्हाला बिल द्यायला लावणार होते का? आता बिल द्यायला पण यायचं ना तिथं की मी पण आले इथं खायला म्हणून एवढं मला तर लपायचं आलात का? ना तर मग खाऊ पण घाला आणि बिल पण. आता खाऊ घालायचं काय संबंध? तू लपत बसली, आता मी नाही काय खाऊ, तूच मला खाऊ घाल. मी का खाऊ घालू? खाऊ घाल म्हणजे तुला कुणी सांगितलं लपायला? चल मागव आता, मग आमच्यासाठी माझी मैत्रीण आहे, आमच्या दोघांसाठी पण मागव आता. मागवा. मग असं कुठं करतात का लपी? मग असं तू कुठं बी तू लपत असेल मला बघून. तुम्ही मग बरोबर गंड येते. तू बरोबर, तू काही करू नको आता, मागव. आम्ही दोघी पण आहे, आमच्या मागव ना. दोघींसाठी. मग मला बटाटा वडा सांबार मागव. तुला काय, ती माझी मैत्रीण आहे, तिला पण ते बटाटा वडा सांबार काय पाहिजे ते मागव. असलं नाही करत बसायचं लपी. ह्याच्यात काय सुख भेटतं का? अजून काय म्हणते- सुख भेटतं? मला मी काय केलं तुला? आणि अजून म्हणते माझ्याकडं काहीच नाही, माझ्याकडं डायरेक्ट तू हॉटेलमध्ये येऊन खात बसतीस. आणि मला भूक नाही, मला जेवण नाही, मला हे नाही, मला ते नाही. ना भूक लागल्यावर काय करू? मग घरी कशाला म्हणत असते मला भूक नाही, मला येत नाही. सांगायचं ना मला बाहेरचंच आवडतं, जेवायला आवडतं असं. आता मला माहिती झालं तू बाहेर येऊन जेवती, कशाला तुझ्या नादी लागल मी खान पी म्हणून. आता विचारणार बी नाही मी तुला. बनवू नका मग, उद्यापासून माझं बनवू नका. कोण बनवायला रिकाम आहे तुझं? माझंच बनवून येत जा शहाणी. मला चिमणचारा असलं खायचं आवडल्यावर घरचं कशाला खाशील? त्या भाज्याच चांगल्या होत नाही म्हणून मी घरी जेवतच नाही. मग तू कर ना. मला नाही येत म्हणून तर मी बाहेर येऊन खाते ना. मग माझ्या माझ्या चांगलं होत मी बनवलं नसतं. नाही. किती शहाणी आहेस तू. म्हणजे मला चांगलं मी करतं कर, आणि अजून तू मला तोंडावर म्हणते तुमच्या भाज्या चांगल्या होत नाही. मग स्वतः बनवावं, स्वतः खाऊ घालावं. इथं असं हॉटेलमध्ये येऊन एकटं खाऊ नये बरं माणसांनी. आता मी सगळं येते बा. सांगा पुन्हा सांगा. सगळ्यांनाच सांगते आता घरात. समजा सांगते वेळेस दिरायला थांबजा. मला घेऊन गेली नाही, एकटी जाऊन खाते म्हणून. तुमच्या दिराला सांगूनच आले ना, बिना सांगता नाही येत मी. मग त्यांनी मला सांगू ना, जा बरं भाभी तुम्ही ते पण. कशाला सांगते? ते कशाला सांगते? वागतात ग माझ्या. एकाचं बिल दिलेलं बरं का ते 3 जणीचं दिलेलं आणि मग बरं? असं मी विचार करते का, मी तर कुठे चालले की तुला म्हणते चल म्हणून. आता मी पण तसंच विचार करून की एकाच बिल द्यायचं, मी माझंच यायचं. असं नाही काय. आता माझी मैत्रीण आली, आम्हाला खाऊ घाल, चल तिला बोलवते मी. ये का तू पण इकडे ये. बस झालं. काय मागवायचं आता, आम्ही हालत नाही इथून. चल का. तुम्ही म्हटलं ना तुझ्या ओळखीची असेल. मला काय माहिती तिने एवढं. आता तिला बघ ना, आता भरपूर आता खाऊ घालायला लावते. मग तू बघितलं नाही म्हणून का? माझं तर लक्ष बी गेलं नसतं ती येऊन अगं ती बसली म्हणून. वाकून बघत होती ना, म्हणून मी म्हटलं तुला ती कोणी बघ. बरं झालं बघितलं. आता खाऊत आपण बी. चल. हो चालेल नक्कीच. दे का ऑर्डर. मागव Happy Diwali. मागव काय. हा, आता आपली दिवाळी सेलिब्रेशन. दिवाळी सेलिब्रेशन करायचं. काहीतरी. चला घ्या. थोडी लाज आहे का? एकटीच मागवलं आणि एकटीच खाती. मी तुला म्हणलं होतं ना, ती एकटीच हे करत बघ, तू लक्ष दे. तुला म्हटलं होतं ना मी. आणि तिला म्हणलं होतं ना आपल्या सगळ्यांची ऑर्डर दे. आमच्या ऑर्डर कुठे गेल्या? मला भूक लागली, मी माझं मागवलं, खाल्लं. तुमचं तुम्ही बघा. तुला सांगत होते तू ऑर्डर कर. मी म्हणलं आता हिने गोड बोलून आलो जवळ, तू थोडं एकदा तरी खाऊ घालेल ना. असं तू नाही. सगळं आमच्या समोर एकटी खाते, तुला लाज नाही वाटत का? आम्हाला विचारायचं तरी ना. तुला म्हटलं होतं मी. माझ्या पोटापुढं मी कुणाचंच बघत नाही. ए चमचे आण रे भैया. संपलं ते. खा. निर्लज्ज आहेस बाई. आम्हाला नको. काय नाही. चहा सांग, जाऊ दे आपल्याला चहा सांग. आता चहाच घ्यावा लागेल. बरं घ्या 1005. लय कळे आवाज द्यावा घ्यावा. आवाज द्यावा घ्यावा. तुला नाही कळत का आवाज द्यावा? त्याला सांगावं आम्हाला, आमच्यासाठी पण आव म्हणून. मला चहा नव्हता आधी प्यायचा. मला आधी मग मी पण खाल्लं असतं ना. तिला उपास आहे पण मी मग खाल्लं. मागवायचं ना. तुला म्हणलं होतं ना मागव म्हणून. थोडी तरी लाज बाळगत जाणार गं, थोडी बरं तरी. जाऊ दे आता स्पेशल चहाची ऑर्डर तरी दे कमी. हे आता अजिबात तिला कशाला चहाचं सांग? तू दे बरं मग. तुला सांगितलं होतं आधी तुझं ऑर्डर दे म्हणून. तू दे ऑर्डर आता. चहा सांगते बाई मग. इथे कागद छान चहा बनवतात, त्यांना सांग बरं चहा स्पेशल चहा बनवून द्या. दोन आपल्या दोघींचा समोर. 2 स्पेशल चहा द्या बरं का. हा दोन 2 स्पेशल चहा द्या. दोनच चहा. असं नाही करायचं. बरोबर ओळख नाही केल्यावर सगळ्याचा विचार करायचा बरं का. ते मागून आल्या का नाही? जाऊ दे. आता चुकलं. चुकले. हॅपी दिवाळी तुला. इथून पुढे नको करू. हॅपी दिवाळी. माहिती का? हॅपी दिवाळी. हिला कुठं दिवाळीचं सांगायचं नाही. एकटी खाते नाही हॅपी दिवाळी. आता मी चहा बी देत नाही मी. हे बरं झालं, चहा सुद्धा पाहिजे. माझं मी घेते ना. तुमचं तुम्ही
या मग. जाऊ दे 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 माफ अगं कर. तुला तिचा स्वभावच माहित नाही हो का? जाऊ दे